संदीप बॉक्स मध्ये एक आपण या ठिकाणी मंचावर उपस्थित मान्य श्री तुळशीराम पाटील साहेब केंद्र प्रमुख यांचं आपण आपल्या मंडळाच्या वतीने स्वागत करतोय। मंडळाचे कार्याध्यक्ष योगेंद्र वनमाळी यांना मी विनंती करतोय त्यांनी त्यांचं स्वागत करायचं आहे। चला भावेश मोहिते तारापूर आपण मैदानाच्या आतमध्ये या। भावेश मोहिते तारापूर आपण या संघाचे आहेत, उंबरोळी संघामध्ये एकविरामध्ये खेळतात, आपण कृपया मैदानामध्ये या। त्याचप्रमाणे श्रीयुत प्रकाश शिंगाडे साहेब केंद्र प्रमुख हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेले आपल्या स्पर्धेकरता त्यांचं सुद्धा मी स्वागत करतोय। अनिकेत मोहिते यांना विनंती करतोय त्यांनी त्याचं स्वागत करायचं आहे। अजूनही कोणी जर भोजन करायचं बाकी असेल तर कृपया पुढील 10 मिनिटांमध्ये भोजन करून घ्यायचं आहे। चला नक्षपाळच्या डेहरी आणि आई एकविरा असा सामना होते। टॉस जिंकला आई एकविरा उंबरोळी संघाने आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारलाय। जबरदस्त सुंदर आयोजन आणि नियोजन तुम्हाला बघायला मिळते। आलेल्या प्रत्येक पाहुण्याचं जातीपूर्वक निहारीने लक्ष ठेवून प्रत्येकानं बोलवलं जातं व्यासपीठावर, एक सन्मान केला जातोय आणि खरोखरच माझ्या आयोजक कमिटीचं मनापासून मी जेवढं कौतुक करावं तेवढं कमी। याची डोहळा याचा टोहळा तोच बघतो आज सोनियाचा सोहळा RPL पर्व धावा आपण बघत आहात। मागील 6 महिन्यापासून ज्या स्पर्धेचं प्रत्येकाचं लक्ष लागलं होतं, कशा पद्धतीने स्पर्धा खेळवल्या जातात, अतिशय सुंदर आयोजन, प्रॉपर क्रिकेटच्या मॅचेस तुम्हाला खेळवल्या। माय भगिनींची असलेली साथ ही खूप मोठी संगत आम्हाला बघायला मिळते आणि त्याहीपेक्षा प्रत्येकाच्या केलेलं कौतुक, प्रत्येकाच्या खेळाडूची केलेली दाद, सामनावीर म्हणून केलेला तुमचा सत्कार आणि त्यानंतर तुम्हाला जेवणाची केलेली व्यवस्था अतिशय सुंदर, एखाद्या लग्नापेक्षा भारी जेवण ह्या तुम्हाला लिंग मॅचमध्ये बघायला मिळते। जाऊया मैदानाच्या आतून पहिला चेंडू बॅकफिल्डला जाऊन पूल करायचा, चेंडू लेफ्टच्या बाहेर जातो, स्क्वेअर मारा, अवांतर धावांशी आपलं खातं खोललं गेलं, समांतर रेषेमध्ये हात दाखवताना खातं उघडलं गेलंय। ते म्हणजे निश्चित डेहरी संघाने दोन्ही संघ आपल्या एक एक सामना जिंकलेत आणि यातून जो विजेता संघ होईल तो क्वालिफायरमध्ये पकडला जाईल। कारण यावर्षी बिग बॅश या पद्धतीने मॅचेस खेळवल्या गेल्यात। एक सुंदर आयोजन, काय दर्जेदार क्रिकेटची स्पर्धा RPLच्या माध्यमातून पुन्हा षटकाचा पुढचा चेंडू ऑफ साइड ऑफ टर्म रायझिंग डेलावाले सुपर पिस्सा बॉलिंग, काय जबरदस्त गोलंदाजी केले जाते। लाईन अँड लेन मेंटेन कसं करावं, कसं फलंदाज जखून ठेवावं आणि पहिल्या सामन्यात देखील या फलंदाजाने चांगली गोलंदाजी केलाय, अप्रतिम गोलंदाजी। जबरदस्त विचार विनिमय, आमच्या खांबीत घराण्याच्या भगिनी भावंड ह्या मॅचचा भरपूर आनंद घेत असताना बॅकफुटला गेला आहे, काय सुंदर गोलंदाजी बघायला मिळालाय। पूर्वीच्या काळामध्ये अशा पद्धतीची गोलंदाजी कपिलदेव निखत यांच्याकडनं बघायला मिळायची। आउटस्विंग टाकताना सय्यद किरमाणी जसे यष्टीरक्षण करायचं तसा सचिन नावाचा यष्टीरक्षण करायला उमरोळीचा खेळ तुम्हाला बघायला मिळतोय। हर्ष अगर आप हैट्रिक लेते हैं तो विपुल पारी तरफ से आपको 1000 रुपये का इनाम रखा गया है। देखो हर्ष, आपके लिए कितना बड़ा इनाम यहाँ पे रखा गया है, पर हैट्रिक लेते हैं तो विपुल की तरफ से आपको 1000 रुपये का इनाम रखा गया है। दोनों ही टीम को काफ़ी अच्छी मैच है, दोनों ही टीम एक एक मैच जीती हुई, जो मैच जीतेगी वो टीम क्वालिफाई कर जाएगी। यहाँ पे बिग बैच का जो रूल है वो पूरे रूल यहाँ पे फॉलोज के। बहुत ही ज़बरदस्त क्रिकेट इस चिंचणी के गावदेवी के मैदान में RPL 10th RPLचं 10वं पर्व आपण बघत आहात। 10वं पर्व पाहतात पुन्हा आपल्या षटकाचा पुढचा चेंडू बॅकफुटला गेला, इथे फसवला आणि मोठा गडी तंबूत परतलाय, मोठा गडी तंबूत परला, बाद झालाय आणि दबाव आला फलंदाजावरती। 3 चेंडू डॉट गेला आणि ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू ड्राईव्ह करायला गेला आणि कव्हरच्या रिझनला अप्रतिम झेल। काय सुंदर अंगाई गीत आपलं, रडू नको बाळा मी पाण्याला जाते पाण्या घेऊन येते। बाळ झोळीमध्ये असल्यास सांगते आई की बाळा रडू नको मी पाण्याला जाते नळावरचं आणि पटकन पाणी आणते, अशा पद्धतीचं गीत बघायला मिळालं। काय सुंदर गोलंदाजी हाताळली गेलं असं म्हणताना पॉवर प्ले असतं तिथे धावा काढायची असेल, पण इथे बाकी जबरदस्त गोलंदाजी, खूप सुंदर टेम्परमेंट गोलंदाजाकडे बघायला मिळालं। शांत डोकं वापरलं असं म्हणताना बर्फ का गोला बर्फ सर पे रखना है और बिल्कुल कुल माइंड से गेंदबाजी करनी है। जैसी शारीरिक क्षमता है दुबले पतले देख लो, इसी तरफ से गेंदबाजी करने का काम ये गेंदबाज करता है। अगर ये हैट्रिक लेते तो उनको 1000 रुपये का इनाम विपुल भाई उनको रखा गया है।
ओहो बढिया गेंदबाजी बिलकुल डीप खोलवर पल्लीच्या कोणी इथे बघा चेंडू निघून जाईल का हो हो काय जबरदस्त बाउंड्री बघायला हळूहळू वाढताना इथे बघा फलंदाजी येताना पहिल्याच चेंडूवर चौकार मारताय आणि धावसंख्या वाढते ती 4 धावांची. माय माऊलीच ठिकाण कारले डोंगरावर माय माऊलीच ठिकाण कारले डोंगरावर धन्यवाद डीजे. डायरेक्ट क्रीडांगणातून भक्तिमय वातावरण झालं. कुठे चिंचणीचं समुद्र किनारा, कुठे आई एकविरा, कुठे डोंगरावर नेलं हो वाटतं डीजेचं कौतुक असायला पाहिजे काय. कारण लग्नामध्ये नाचतात कुठे कुठे बघतात कोणतं गीत कधी वाजवायचं हे त्यांना कळतंय. जबरदस्त बॅटिंग बघायला मिळते. सरळ चिरू डीप लॉंगच्या डोक्यात निघून जाईल का आणि इथे बघता बघता पाहायला मिळतात 6 धावा. जिथे धावा निघत नव्हती तिथे बाकी गरज होते काय का बॅटरला येण्याची. बाद झाला आणि जबरदस्त 2 चेंडूवर 2 चौकार एका आणि एका चेंडू षटकार बघायला मिळत आहे. येलेली हा केला धावली तुझीच कृपा येलेली हा केला धावली तुझीच कृपा धन्यवाद. बघा पहिल्या 4 चेंडूमध्ये 2च धावा निघाल्या होत्या. नंतर 5वा चेंडू चौकार बघायला मिळाला. शेवटच्या चेंडूवर अप्रतिम षटकार हाताळला आणि पहिल्या षटकात 12 धावा 1 गडी बाद. चला दोन्ही संघाला विनंती आहे थोडी घाई करा. अजून एक मॅच आपल्याला खेळवता येईल जेणेकरून मग उद्याचं शेड्यूल तुम्हाला परफेक्ट बघायला मिळेल. 5 षटकाचे सामने व्हायला पाहिजे हे आमच्या आयोजकांचे प्रकर्षाने प्रयत्न आहेत आणि आमची देखील इच्छा आहे की 5 षटकाचे सामने झालेच पाहिजेत. काय जबरदस्त क्रिकेट आजच्या दिवसात तुम्हाला बघायला मिळाला. एकमेव अर्धशतक निशांत याच्या फलंदाजाकडनं बघायला मिळाला. आई एकविरा संघाचा संगम आयकॉन खेळाडू आणि आई एकविराचा कॅप्टन उंबरळी गावचा तो मोठा खेळाडू. आणि मी तुम्हाला सुरुवातीलाच म्हटलं ना की याच्याकडे मोठ्या स्पर्धा खेळण्याच्या लाख मोठा खेळण्याच्या ओपन स्पर्धा खेळायचा अनुभव आहे आणि तो अनुभव त्याच्याकडे बघायला मिळाला. आणि त्याची नैसर्गिक खेळ त्याने खेळले. तो आक्रमक पद्धतीनेच खेळतो. डिफेन्सिव्ह हा त्याच्याकडे शब्दच नाही आहे. प्रत्येक चेंडूवर धावा काढायच्या आहेत हाच तो कानमंत्र घेऊन येतोय. तर नवीन बॉल पाहिजे. बॉल भेटला का बघा. इथे पाठीमागे गेला ना षटकार गेला बघा. आणलाच नाही कोणी. वरती अटकला. मग नवीन बॉल द्या. नवीन द्या वेळ लागेल. आलाय का. ओके आला. चला पंचाही नवीन बघा. ही पंचाची आमची चोख पण असते. स्वतःने एक बॉल घेऊन ठेवलाय म्हणजे जेणेकरून आम्ही देण्यापेक्षा वेळ बघायला मिळते. जबरदस्त बघा 12 धावा पहिल्या षटकात झाल्यात. काय बॅटिंग केली हो. आल्या पहिल्या चेंडूवर जबरदस्त चौकार मारा. दुसऱ्या चेंडू षटकार बघायला मिळतो. फलंदाज तुम्हाला बघायला मिळते तो निकेश. बॉल एकच वर झाला. नवीन बॉलच घ्यायला आणि चॉईस नाही आहे. हे सकाळच्या 17 बॉल सांगितलं. टॅनिसच्या चेंडूवर चॉईस काय करायची आहे. ॲक्च्युली तर टॅनिस चेंडूवर चॉईस करायचीच नाही. तुम्ही सीम असतात ना लेदरमध्ये तेव्हा कशी असते सिलाई ही जमिनीवर गेली पाहिजे. त्याच्यावरची सीम आहे ना ती खाली असली पाहिजे तेव्हा तो लेदर बॉल आपण चॉईस केला जातोय. जयेश भोईर ड्राईव्ह केला. चेंडू खाली टाकला होता. चढ चेंडू जातो डीप लॉंगच्या रिसला. इथे बाकी क्षेत्राची थोडीशी प्लंबिंग होते पण अप्रतिम क्षेत्राची एकच धाव बघायला मिळते आणि 13 धावा या बाकी फलकावर पाहायला मिळतात. पंचाला विचारा. तुम्ही डायरेक्ट मध्ये जाऊ नका. पंचाला विचारा. कोणत्याही खेळाडूमध्ये जाऊ नका. प्रत्येक गोष्टी पंचांकडून विचारा. त्यांनी सांगितलं की मग तुम्ही मध्ये पुन्हा जयेश ऑफसाइड ऑफ स्टंप परफेक्ट दिलेवारी. बघा असं कोण म्हणते हळूवारपणे धावायचं जगाला जिंकायचं. कोणाला गावात बघून द्यायचं नाही. पहाटेवरून अभ्यास करायचा आणि मुलं मग म्हणतात हा तर अख्खा दिवस मैदानाच्या बाहेर खेळतच बसायचा कधी आणि मार्क काढे. तशा पद्धत जयेश नावचा गोलंदाज 2 वर्षापूर्वीची स्पर्धा याच मैदानावर त्याने गाजवली होती. ओहो फसलाय चेंडू. सरळ येतो चेंडू पॉईंट झाला. एकच धाव बघायला मिळेल. सुपर पिच ऑफ बॉलिंग. व्हॉट अ क्वालिटी क्रिकेट. काय जबरदस्त गोलंदाजी तुम्हाला बघायला मिळते. आपल्या स्वतःवर गोलंदाजी टप्प्यावर नियंत्रण असणारा हा गोलंदाज तुम्हाला उंबरळी गावचा बघायला मिळतो. लहानपणीचं बालपण हे त्याचं TAPS कॉलनीमध्ये गेलं. त्याचे बाबा हे TAPS मध्ये कार्यरत असायचे. त्यांच्या बाबांची आमची चांगली जोडी होती. गणपतीमध्ये आम्ही खूप रात्र गाजवलाय. 1 भाऊ आणि 2 बहिणी. लहानाचं मोठं आम्ही एकत्र झालं आणि खरोखर त्या गुणीबाळाच्या गोलंदाजी बघताना आम्ही कधी विचार केला नव्हता की हा चांगला क्रिकेटर बनेल. लो फुलटा चेंडू. चेंडू जातो फाईन लेगच्या रिझनला. 1 धाव तुम्हाला इकडे बघायला मिळते. जबरदस्त बॉलिंग बघा. काय पॉवर प्लेमध्ये गोलंदाजी केला आहे. प्रत्येक चेंडू वेगळ्या धाटणीचा. सुरुवातीचा ऑफसाईड ऑफ स्टंप. दुसरा चेंडू मधल्या चेंडूवर. त्याच्यानंतर चेंडू गोल्डन स्पॉट. आता चेंडू लेग आणि मिड स्टंपमध्ये लोअर फुलटर टाकलाय आणि लोअर फुलटर चेंडू आजच्या क्रिकेट विषयात सर्वात घातक चेंडू तुम्हाला बघायला मिळतो. जयेश पुन्हा गोलंदाजी हाताळताना आपण बघत आहात.
चेंडू टटवलाय सरळ डीप लॉंग ऑफच्या दिशेने एकच धाव बघायला मिळते. जबरदस्त फिल्डिंग तिकडे झाला आहे. थोडीशी प्लंबिंग झाली होती त्याच्यामुळे दुसरी धाव देखील बघायला मिळाली आणि 2 धावांनी जो विचार केला धावसंख्या होते ती 17 धावा. चांगलं कमबॅक केलं. मेंढेतरी पॉवर प्लेच्या पहिल्या षटकात 12 धावा निघाल्या. दुसऱ्या षटकात फक्त 5च धावा दिल्यात. जबरदस्त क्वालिटीने प्रत्येक लाईनने लेन टिचून मारा केला जातोय. कोणत्याही फलन रूम देत नाहीयेत. ओहो काय जबरदस्त गोलंदाजी बघायला मिळाली. लाडामध्ये चालताना बाळाला कधी मोठं केलं कळलं नाही आणि बघता बघता या गोलंदाजाने केव्हा षटक संपवलं हे कोणाला कळलं नाही. तो 2 षटकं पॉवर प्लेची संपलीत आणि 2 षटकात धावा झाल्या 17-1 बाद. धन्यवाद डीजे. सचिनजी प्लीज घाई करा. तुम्ही देखील आयोजक कमिटी बसा. तुमचं सहकार्य जेवढं आम्हाला मिळेल कारण आमची इच्छा आहे दादा की आजच्या दिवसातल्या मॅच संपायलाच पाहिजेत. जबरदस्त खूप सुंदर एकविरा संघ तुमचं देखील मनापासून कौतुक. प्रत्येक सूचनेचं तुम्ही मार्गदर्शन करतात. प्रत्येक सूचनेचं तुम्ही पालन करतात आणि हेच तर बघायला मिळते. डिसिप्लिन आणि शिस्त कुठे बघायला मिळते. नॉट अ नेव्हर माय डिसिजन अशा पद्धतीचं बघत असताना आम्हाला बघायला मिळतं. तमाम अभिमान आम्हाला का वाटतो जिथे जिथे वर्षभर आम्ही समालोचन करतो तिथे या RPLचं तुम्ही कधीही खुलावं पण मी नेहमी स्तुती करत असतोय. 2 षटकं धावा झाल्या 17. पहिल्या षटकात आला 12. आमचे गुणलेखक यश तामोरे जेवढं त्याचं कौतुक करावं तेवढं कमीच. 1 तारखेला तुम्हाला बघायला मिळेल PDच्या मैदानावर यश तामोरेला खास आमंत्रण केलं गेलं होतं आणि यश तामोरे तुम्हाला संपूर्ण मेडिकलची दुकान जेवढी आहेत 500 दुकान बोईसरमध्ये त्या मेडिकलवाल्यांची टुर्नामेंट तुम्हाला बघायला मिळेल. यश तामोरे तिकडे गुणलेखक म्हणून निवड केली गेली. आता बाकी हितेश नावचा गोलंदाज अगोदरच्या सामन्यामध्ये 3रं षटक खूप चांगलं इकॉनॉमिकली हितेशने हाताळलं होतं. ऑफसाईड ऑफ स्टंप चेंडू हवेमध्ये कव्हरचा खेळाडू डीप लॉंग ऑफचा खेळाडू पोहोचेल का. ऑफ झेल सुटलाय मला वाटतं. तिकडे बघता बघता 2 धाव पूर्ण होत आहेत. मला वाटतं निशांतचा भाऊ आहे गोलंदाज हितेश यश. उमरोळीच्या मैदानावर सातत्यपूर्ण हे खेळ तुम्हाला प्रॅक्टिस करताना बघायला मिळेल. हल्ली काय झालं माहिती आहे का तुमची 10ची ड्युटी 9ची ड्युटी सकाळी 5:30ला जातात 6 ते 7 खेळतात मग आंघोळ करून कामावर जातात. असं देखील क्रिकेट तुम्हाला बऱ्याचशा ठिकाणी बघायला मिळते. आपली शारीरिक क्षमता आपल्या फिटनेस आपला फिटनेस हे प्रत्येक तुमचं क्रिकेटवर बघायला मिळते आणि खऱ्या अर्थाने जबरदस्त अनेक पाहुण्या मंडळीची असलेली साथ आमच्या डोनरची असलेली साथ खरोखरच ज्याने मला संपूर्ण स्पर्धेसाठी बॉल पुरवले ज्यांनी संपूर्ण आम्हाला ट्रॉफ्या दिल्यात अनेक असे लोक आहेत ज्यांच्या उद्यापासून तुम्हाला ही माहितीपर्यंत पोहोचवत जाऊ. ऑफ ब्रेक गोलंदाजी चेंडू हवेमध्ये स्वतः क्वार्टर बोर्डसाठी गोलंदाज जात आहेत. ऑकवर्ड कॅच आहे पण इथे अप्रतिम झेल पकडला. शेवटच्या क्षणापर्यंत थांबत राहिले नजर शेवट पण ठेवली आणि मुठीच्या पंजामध्ये चेंडूला फसवलं आणि इथे गडी बाद होते दुसरा. वॉट अ क्वालिटी क्रिकेट. गुड बॉल आहे. थँक्यू सो मच. काय गीतं वाजवली जातात जसं सागरी किनारा जशी किनारपट्टी माझं कोकणपट्टी माझं कोळीवाडा माझं मांगेला समाज तशा पद्धतीचं गीत माझ्या डीजेने माहोल बनवला ज्याला म्हणतात समा बांधली जाते ना तशा पद्धती समा बांधले गेला. या फलंदाजाकडे क्षमता आहे. असंख्य सामने एका हाती जिंकण्याचा आणि जेव्हा जेव्हा गरज पटल्या संघाला तेव्हा करणे आयकॉन खेळाडूच होता आणि पहिल्या हॅट्रिक षटकार या फलंदाजाने मारलाय. आता बघूया आतापर्यंत संत क्रिकेट चाललंय गोलंदाजाची दबदबा निर्माण केला फलंदाजावरती. आता बघूया तुम्हाला आयकॉन म्हणून संघ मालकाने घेतलंय आणि त्या पद्धतीत तुम्ही करतात की ते पाहायचं आहे. महेश जाधव आणि प्रशांत जाधव संघ मालक आहेत. ओखो क्वार्टर बोलचा चान्स इथे बाकी मिस होतोय. सरळ चेंडू निघून जातोय. धावसंख्या 1 निवडते. धावसंख्या होते ती 18 धावा. काय जबरदस्त बॉलिंग केल्या. पहिल्या षटकात निघाला 4 मग निघाला मला वाटते पहिल्या षटकात होतो 12 मग 12 नंतर 5 आणि 3रं षटक जबरदस्त हाताळलाय. काय क्वालिटी क्रिकेट तुम्हाला बघायला मिळते. सर्व झालंय का मग 10 वर्षामध्ये एकमेकांना सर्व फलंदाजाचा गोलंदाजाचा अभ्यास झालाय त्याच्यामुळे तशा पद्धतीची रचना. शॉर्ट ऑफ रेंज चेंडू अक्रॉस पॉईंट खेळले. चेंडू गेला डीप मिडॉनच्या रिझनला. एकच धाव बघायला मिळते. जबरदस्त फिल्डिंग अँड थ्रो आणि या 1 धावेनिशी जो विचार केला तर धावसंख्या होते ती 21 धावा. बुनसे सागर बनत आहे पण सागर पण बनत नाही की तुम्हाला मोठ्या धावा करावं लागतील कारण दुपारचं सत्र वारा वाहतो या एंडने धावा निघतात कारण बघितलं धावा दक्षिण उत्तर हवा वाहते तेव्हा षटकाराची आतषबाजी तुम्हाला बघायला मिळेल. पुन्हा एकदा आपल्या सगळ्याला पुढचा चेंडू
इथे बघूया, एक धाव धावून पूर्ण करतायत. पंच कुणा होता, दिस इज अ व्हाईट बॉल, सॉरी माफ करा, 22च्या रूपात धावसंख्या 1 निवडते. धावसंख्या होती ती 22 धावा. जबरदस्त गोलंदाजी हाताळली जाते. ज्या पद्धतीने फिल्डिंग रिस्ट्रिक्शन ठेवलं त्या पद्धतीची गोलंदाजी तुम्हाला बघायला मिळते. ओके, DRS घेतलाय, बॅटरने घेतलाय. ओके बघा, व्हाईटसाठी तिसरे पंच आमचे बघतात. दुसरा एक्स्ट्रा खेळून कोणी बघू नका. आपलं काम नाही ना, आपलं काम समोर त्यांनी सांगितलं ते आपण डिसिजन द्यायचं. आपलं काम आहे फक्त खेळाडूचं नाव सांगायचं. दादा नाही हो दादा, एक्स्ट्रा खेळ देखना ही नहीं, हम नहीं देखते खुद, मेरी आदत ही बन चुकी देखना नहीं. जो देखेंगे थर्ड अंपायर बताएंगे वहां से हम कॉल करेंगे. कारण वाईट आणि आपण बिमरचा एक DRS ठेवला खेळाडूसाठी आणि अतिरिक्त गरज लागली पंचांना तर पंच घेऊ शकतात. दिस इज अ फेअर डिलिव्हरी. म्हणजे तुमचा DRS संपलाय, बॅटिंग कक्षाचा DRS संपला. आता त्यांना DRS घेता येणार नाही. 22 धावा झाल्यात. जबरदस्त मॅच तुम्हाला बघायला मिळते. बघा हे पाटील नेटवर्कचं तुम्हाला चांगलं 2 कॅमेऱ्यांशी बघायला मिळते. चांगलं ट्रीटमेंट, चांगलं कॅमेरामॅन आणि योग्य डिसिजन आमचे पंच तुमच्यापर्यंत पोहोचवत आहेत. खोलवर टप्पा चेंडू जातो एक्स्ट्रा कव्हरच्या रिझनला. 1 धाव बघायला मिळते. चेंडूच्या पाठीमागे खेळू जाईल का? जबरदस्त फिल्डिंग, धावबाचा चान्स दरम्यान नाही, अपील केलं गेलंय. पण तिथपर्यंत 2 धाव पूर्ण होत आहेत आणि 2 धावांशी विचार केला धावसंख्या होते ती 24. 3 षटकं संपलं. 8 षटकाचा सरासरीने जो विचार केली तर धावसंख्या होते देहरी संघाची 24. धन्यवाद. चला घाई करा, संघ घाई करा प्लीज. एकविरा उमरोळी घाई करा, जेणेकरून तुम्ही आम्हाला वेळ वाचवलं तर अजून आपल्या आजच्या दिवसात सामना होऊ शकतो. फक्त तुम्ही थोडं सहकार्य करा बस. काय गोलंदाजी बघायला मिळाली, सुपर क्वालिटी पीस ऑफ गोलंदाजी. हे असं म्हणतात ना, 1-2 खेळाडू चांगले संघात बघायला मिळाला, आत्मविश्वास दुणावला. आणि मी सुरुवातीला म्हटलं ना, यष्टीरक्षण हा मेन कणा आहे. कोणत्या खेळाडूला कसं घेऊन चालावं हे तुम्हाला बघायला मिळते. 3 षटकं 24 धावा. म्हणजे आता हर्ष नावाचा गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतोय. पहिलं षटक ना हर्ष. थर्डमॅन बघायला मिळते, पॉईंट बघायला मिळते, डीप कव्हर बघायला मिळते, लॉंग ऑफ बघायला मिळते, डीप लॉंग ऑन बघायला मिळते, मिड विकेट बघायला मिळते, स्क्वेअर लेग बघायला मिळते. सहा धावा, जबरदस्त प्रहार. मी म्हटलं होतं की हा फलंदाजाकडे खूप मोठं टॅलेंट आहे. धन्यवाद. डीजे हे गाणं पुन्हा लावा. जय अंबे आणि बिग बुल्स दोन्ही संघात तयार राहायचं आहे. लगेचच आपण टॉससाठी यायचं आहे. बघ, बिग बुल्स आणि जय अंबे तयार राहायचं आपण. जय अंबे मध्ये डहाणूचा संघ तुम्हाला बघायला मिळेल, ज्यांनी जबरदस्त बॅटिंग केल्याने एका हाती डिसिजन फिरवलाय. ऑफ साइड ऑफ स्टंप जबरदस्त गोलंदाजी तुम्हाला बघायला मिळते. काय क्वालिटी क्रिकेट बघायला मिळालं. लाईन अँड लेंथ मेंटेन कशी करावी असं म्हणतात ना, माणसाने पाहून पाहून शिकावं आणि एखादी कृती करून घडवावं. तशा पद्धतीची गोलंदाजी बघायला मिळेल. आज खरोखर जर बघितलं तर मोठा स्कोर का होत नाही तर गोलंदाजी असलेली धार, प्रत्येक लाईन अँड लेंथ मेंटेन आणि चांगली क्वालिटी क्रिकेट म्हणजे खरोखर गोलंदाजी 10 वर्षात काहीतरी शिकलेत हे पाहायला मिळते. जबरदस्त गोलंदाजी बघायला मिळालाय. पुन्हा एकदा आपल्या षटकाला पुढचा चेंडू हाताळत आहेत. चेंडू ऑन ड्राईव्ह केलाय, सरळ जातो डीप लॉंगॉनच्या रिझनला. इथे शेतक थ्रो करत एकच धाव बघायला मिळते. जबरदस्त फील्डिंग, काय सुंदर आर्म त्याच्याकडनं बघायला मिळालं. आणि एका धावानेशी जो विचार केला तर फलकावर धावसंख्या होते ती 31 धावा. चौथं षटक मार्गस्थ आहे. यानंतर बिग बुल्स आणि जय अंबे हे 2 संघ तुम्हाला बघायला मिळतील. दोन्ही संघांनी एक सामना विजयी संपादन केलाय. इथे आपण बघत आहात आई एकविरा विरुद्ध आपण डेहरीचा संघ. आयकॉन खेळातून मैदानात आहे. पहिले हॅट्रिक षटकार मारण्याचं मानांकन त्याच्या नावावर आहे. चेंडू टटवला आहे, बॅक फुटला जाऊन चेंडू ट्रॅव्हल केला, सरळ चेंडू जातो मिड विकेटच्या रिझनला. इथे बाकी स्क्वेअर लेगच्या खेळ जबरदस्त फिल्डिंग केली. थ्रो करेपर्यंत फक्त एकच धाव ही तुम्हाला बघायला मिळते. काय मैदानामध्ये शारीरिक क्षमता दाखवताना प्रत्येक खेळाडू आपल्यामध्ये असलेले चाणक्य, आपल्यामध्ये असलेले ॲथलीट, आपल्या असलेले क्षेत्ररक्षक दर्जा हे प्रत्येक दाखवत आहेत. आणि उमरेच्या संघाचा
विचार केला आज खऱ्या अर्थात चांगला खेळ त्यांच्याकडे आपल्याला पाहायला मिळाला. शॉर्ट ऑफ रेंज चेंडू होता, हो हो जोरात फटका मारायचा होता, फक्त निगाह नाही ठेवली, म्हणजे फुटवर्कच झालं नाही हो ना, बॅकफूट तुम्ही फक्त खडेकडे खेळले, त्याच्यामुळे चेंडूवर तुम्ही येऊ शकले नाहीये. जबरदस्त फसवी गोलंदाजी टाकण्याचं बघायला मिळतो. या गोलंदाजाकडे ना खूप प्रकारच्या युक्त्या आहेत, वेगवेगळ्या धाटणीची गोळी टाकण्याचं काम करतोय. पुन्हा आपल्या षटकाला पुढचा चेंडू लोअर फुलटच, हा घातक चेंडू असू शकतोय, स्क्वेअर लेगच्या रिझल्टला जातोय, स्क्वेअर लेगचा खेळाडू पोहोचेल का हा प्रश्न चेंडू निर्माण झाला आणि इथे बाकी झेल सुटला गेलाय. पण तेवढी चांगली बॅकिंग केली गेली आणि इथे जर विचार केला तर धावसंख्या 2 निवडते आणि धावसंख्या 2 निवडून होते ती 34 धावा. सचिन म्हणतात नेव्हर माइंड, काय करू नका, अजून आपल्याकडे 6 चेंडू आहेत, असं होत असतं, क्रिकेटचा खेळ आहे. ते 4 षटकं संपले आणि 34 धावा तुम्हाला बघायला मिळतात. खरोखर प्रत्येक गोलंदाजाने आपलं काम केलं आहे. त्याला बिग बुलचे खेळाडू कुठे असतील त्याने कृपया त्यांचे आयकॉन खेळाडू कुणाला सांगतात की त्यांनी स्टेजच्या बाजूला यायचं आहे. बिग बुल्स सर्व खिलाड़ू अपन स्टेज पर, बिग बुल्स के कहीं पे भी खिलाड़ी गए होंगे तो कृपया आप मंच के सामने आइए. आपके आइकॉन खिलाड़ी कुणाल आपको यहाँ पे इनविटेशन करके बोला कि उसके बाद का मैच आपका है. बिग बुल्स बनाओ जय अंबे, इसके बाद मैच खेला जाएगा. जबरदस्त सुंदर आयोजन नियोजन. आजचं पहिलं दिवस आणि पहिल्या दिवसाची सांगता संदीपजी कशी होते कोणाला कळलं नाही का. क्रिकेटच्या गंधामध्ये आणि क्रिकेटच्या रसामध्ये आपण बुडून गेलोय हे कोणाला कळलंच नाही. हीच तर खरी एक क्वालिटी आहे हो RPLची. असंख्य नामवंत खेळाडू काही शिपिंगमध्ये असतात, वर्षभर समुद्रामध्ये राहतात, पण आपल्या संघासाठी सुट्टी टाकतात आणि बाकी मॅच खेळायला येतात. चिन्मय नावाचा गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतो. सकाळच्या सत्रामध्ये सुंदर गोलंदाजी टाकली. देहरी से बिलोंग करते चिन्मय. કેટલો બડો ક્ષણ છે ને આપણા માટે RPL में रमवा માટે बड़ो क्षण આપણે જોયા કરે. चिन्मय गेंदबाजी करते हुए शॉट ऑफ रेंज, गेंद थी, गेंद हवा में, यहाँ पे क्या सचिन पहुंच पाएंगे मगर नहीं, गेंद काफी लंबी थी, कोशिश बढ़िया की थी सचिन ने. इस बीच आसानी के साथ 1 रन पूरा करते हुए. हिंदीमध्ये आम्ही समालोचन का करतो कारण गुजरातचे खेळाडू गोलंदाजी करतात, त्यांना त्याचं पुस्तकं समजलं पाहिजे. बढ़िया गेंदबाजी करे चिन्मय. मूर्ति छोटी कीर्ति माना या क्या करे, छोटी छोटी मूर्ति पण कीर्ति बहु मोटी છે એવો ગુજરાતીમાં क्या करे. એવો गोलंदाज देखवा करे. देहरी गामने गेंदबाज છે. एक बार फिर गेंदबाजी करते हुए. खराब गेंद, बिल्कुल खराब गेंद, शॉट ऑफ लेन गेंद थी, गेंद बिल्कुल फिर स्क्वायर लेग के ऊपर से. 6 रनों के लिए जरूरत थी छक्के की, जरूरत होती धावांची. धावसंख्या 6 निवडते, धावसंख्या पोहोचते ती 41 धाव. ओके, थँक्यू दादा. दादांचं सर्व वाटून घेतलं हो. आमच्या दादा म्हणा, वहिनी म्हणा, संपूर्ण. आहा, जसं दिवस ना तसं गाणं काय वाजवलं आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये दादा कौतुक करायला पाहिजे तुमचं. निशाणा मला दिसला ना. आहा, काय सुंदर मराठी गीत तुम्ही ऐकलं. प्रेम युगल गीत आहे होय. पुन्हा चेंडू पूल केलाय, जबरदस्त शॉट ऑफ पूल बघायला मिळाला. कमरेवर चेंडू जातो, बिग फायनल दिसायला चेंडूचा पाठलाग करणार 2-2 खेळाडू, चेंडू निघून जाईल का. ओ आणि इथे निघून जातोय. उपयुक्त 2 चेंडू मध्ये 10 धावा निघाल्यात. जिथे धावा थांबल्या होत्या, धावा निघत नव्हत्या, इथे बाकी चांगली बॅटिंग करताना तुम्हाला फलंदाज बघायला मिळते. तो काय दादा गीत वाजवलं. रमेश देव यांचं तर कलाकृती असलेलं गाणं हा खेळ सावल्यांचा, ह्या चित्रपटातलं ते गीत तुम्हाला ऐकायला मिळालं. गमू संगतीला माझ्या तू येशील का. 1980च्या दशकातलं गीत तुम्हाला बघायला मिळालं. जाऊया मैदानाचे. केवळ जबरदस्त बॅटिंग करतो. सकाळच्या 17 मॅच चेंडू टटवलाय, सरळ निघून जाईल का. मिडविकेटच्या डोक्यावर 6 धावा. काय जबरदस्त बॅटिंग बघायला मिळालंय. का मला आयकॉन घेतलं गेलं, का मला सिलेक्शन केलं गेलं होतं. आणि जाणत्या राजाच्या राजाप्रमाणे प्रजेला घेऊन चालणारा मी जरी एकटा आहे तरी लढताना मी तुम्हाला घाबरणार नाही आणि दडून येणार नाही. सचिन बोरे काहीतरी म्हणतायत. धावसंख्या 6 निवडते, धावसंख्या होते ती 51 धावा. आता बाकी चांगली धावसंख्या तुम्हाला बघायला मिळते. केवळ आयकॉन खेळाडू कसा असावा. एक्झाम्पल सेट करत असताना पहिल्या सालात मॅचचा अवॉर्ड घेतला. आता पुन्हा एकदा चांगली बॅटिंग करतात देहरी संघासाठी. जेवढं कौतुक करावं या संघाचं तेवढं खरोखरच कौतुक. जबरदस्त मॅच तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये सुरुवातीच्या 3 षटकामध्ये धावा निघत नव्हत्या, पण शेवटच्या षटकामध्ये धावा काढत असताना आपण बघत आहात. आता निशान काहीतरी कानमंत्र देतात या खेळाडूला. 51 धावा. किती चेंडू बाकी आहेत अजून.
2 चेंडू बाकी आहेत, 51 धावा झाल्यात. 3 चेंडू वट्टे मला वाटतं 16 धावा दिल्यात, म्हणजे 4 चेंडूमध्ये 17 धावा दिल्यात. सर्वात महागडं षटक या इनिंगचं तुम्हाला बघायला मिळते. आणि खरोखरच केवळ वॉट अ बॅटिंग, जबरदस्त बॅटिंग आपल्या संघासाठी करत असताना केवळला बघत आहात. ओ हो हो, काय जबरदस्त, जसं काही डीजे थांबा, समुद्र किनाऱ्यावरती यायचं, फुगेवाल्याकडनं फुगे घ्यायचं आणि आकाशामध्ये लहान मुलांना सोडून द्यायचं, अशा पद्धतीने बॅटिंग बघायला मिळते. गुब्बारे की तरह इस गेंद को उड़ा दे रहा है. आणि बघता बघता धावसंख्या 6 ने वाढून 57 धाव फलकावं लागल्या जात आहेत. चैताचे महिन्यात ग आई तुझं देऊळ साजतई, गुलाले डोंगरान ग गुलाले डोंगरान. धन्यवाद. 32 धावांवर खेळतोय आणि सर्वात हायस्ट स्कोर आजच्या दिवसातला झाला. पहिल्या इनिंग मध्ये स्कोरिंग करताना 57 धावा. लास्ट बॉल आहे षटकातला. केवळ व्हॉट अ ब्युटिफुल बॅटिंग. ओ हो हो हो, काय दिलाय, काय दिलाय. जे हवा आहे फलंदाजाला, जे हवा आहे संघाला, 6 धावा बहाल केल्यात. धावसंख्या 6 निवडून होती ती. डीजे थांबा, सर्वात मोठी हायस्ट धावसंख्या आजच्या दिवसातली 63 धावा देहरी संघाने केल्यात. म्हणजे 64 धावा ह्या तुम्हाला विजयासाठी करायला लागतील. आणि याच्या पुढचं समालोचन जसजसं सामना सुरू होतील आपल्या समोर बघायला मिळतात. पुढे आम्ही येतो टॉस करून. चला, या दोन्ही संघाला मी अगोदर आमंत्रित केलं होतं. Click on the bell icon to get regular updates from Venus. धन्यवाद डीजे तांबा. सर, डहाणू संघ आहे का नितीनजी या टॉससाठी? आणि एका साईड या दोन्ही संघ तुम्ही लवकर घाई करा, जेणेकरून सांगा आपल्याला खेळता येईल. सर, कुणाल वनमाळी आपण देखील आला होतात. एका साईडला एडवर्ड संघ, एका साईड डहाणू संघ बघायला मिळतो. जबरदस्त बॅटिंग बघितलं यावर्षी. आपण बघितलं की नवोदित खेळाडू चमकताना दिसत आहेत. काहीतरी 10 वर्षात वेगळा अभ्यास केलाय, चांगली संघबांधणी केली तुम्हाला बघायला मिळेल. कुणाल मोहिते या, अगोदर तुम्हाला म्हटलं होतं मी. नितीन सातवे या ना, का घाई करतो? या 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 प्लीज या. नितीन सातवे आलेत. आदरणीय मनोज मोरे साहेब या, आपल्याकडून नाणेफेक करतो आपण. मनोज मोरेजी या. सातवे साहेब, गुड बॅटिंग, जबरदस्त बॅटिंग तुम्ही केली. तुमची बॅटिंग पाहिल्यानंतर तुम्ही डहाणूच्या गावात पहिल्या टोळाला बॅटिंग त्याची आठवण तुम्हाला बघायला मिळाली. आमच्या समोर तो मनोज मोरे जोडतात. मनोज मोरे साहेब, पहिलं चॉईस करा, विच हँड. जबरदस्त मॅच तुम्हाला बघायला मिळते. बोला, कुठे दाखवा. हां, यस, तुम्ही कॉल करणार. माहिती आहे काय बोलायचं ते. RPL कॉल केला आहे 2026. टॉस जिंकलाय तुम्ही, दुसरा टॉस विन झाला. काय घेणार? फिल्डिंग. फिल्डिंग कशासाठी? पहिली मॅच आम्ही चेस करून जिंकले. शिवाय आमची बॅटिंग स्ट्रेंथ आहे, तर पुन्हा तेच आहे की प्रथम फलंदाजी करून थोडं अतिरिक्त दडपण आणण्यापेक्षा चेस केलेलं चांगलं राहील. यावर्षी तुमचा मी संघ बघितला, दरवर्षी तुम्ही जास्त एक्सपिरियन्स खेळू घ्या. यावर्षी तुमच्याकडे एक्सपिरियन्स खेळू 2 आहेत. बुरुजगर खेळाडू 1 बघायला मिळतो आणि सगळे यंगस्टर घेतात. त्याच्या मागचं कारण काय? इथे स्पर्धा दोन्ही एंडने आपली खेळली जाते. फिल्डिंग नेहमी म्हणजे बाहेरमध्ये करण्यासाठी आपल्याला युवा खेळाडूंचा भरणा लागतो, जे दोन्ही साईडनं क्षेत्ररक्षण करू शकतील. त्या उद्देशाने थोडा युवा खेळाडूंचा भरणा करण्यावरती जास्त जोर दिला आहे. थोडा हटके विचारतो. तुम्ही जेव्हा बँकेत काम करत असता आणि जशी आपली सामना जवळ येतो तेव्हा बँकेचा व्यवहार समोर येतो का ही स्पर्धा समोर येतो? काय वाटतं त्याच्या वेळेस? खरं पाहता माझे सर्व बॉस किंवा सर्व माझे जे इतर जे बँकेचे कर्मचारी आहेत त्यांना माहिती असते की जेव्हा RPL असते तेव्हा माझं पूर्णपणे लक्ष हे RPL स्पर्धेवरतीच असते. थँक्यू सो मच. कसं म्हणतात ना, आई जन्म देतो, बाप नाव देतो, पण खऱ्या अर्थाने समाज आपल्याला ओळख देतो. म्हणजे RPL साठी जोरदार टाळ्या प्रत्येकाने म्हणायला पाहिजे. हा समाज नसता तर कदाचित आम्ही तुम्हाला बघायला मिळेल. कुणाल मोहिते, तुम्हाला आम्ही अनेक वर्ष ओपन खेळताना बघितलं आहे. आमच्या बॉबच्या संघाकडनं युवा बोईसर म्हणून तुम्ही बघितलात. अनेक स्पर्धा तुम्ही गाजवल्यात, तिथून तुम्ही उदय झालात आणि सर्वात जास्त अनुभव किरण यतीन जाधव नंतर तुमच्याकडे ओपन स्पर्धेत. तर कशा स्पर्धेने तुम्ही या स्पर्धेकडे बघा? 10वं पर्व आलं आणि किती वर्षापासून तुम्ही या स्पर्धेमध्ये खेळताय? मी आता 10 वर्ष झाली RPLची, 10 वर्ष कंटिन्यू खेळतोय आणि
आम्ही पण जे आम्ही क्रिकेट खेळले ते यतीम भाऊ किरण भाऊ यांच्याकडून शिकायला मिळालं. त्यांच्यामुळेच माझं नाव झालं ओपनमध्ये आणि त्यांनीच मला चान्स दिलं. आणि बॉबमध्ये खेळताना बॉब स्वतः मला चान्स द्यायचा ओपनिंगला वगैरे. भरपूर ओपनिंगला असताना मी चांगली खेळी दाखवली म्हणून मला चांगलं बेनिफिट मिळालं. थँक्यू सो मच. चांगला खेळ आम्हाला समोर आनंद द्या. हार जीत आहे आणि अजून तुम्हाला एक चान्स आहे का तुम्ही एक सामने जिंकले. आणि थँक्यू दादा, तुम्ही खूप चांगलं सहकार्य तुमला बघायला. आणि तुमच्यासारखे लोक जेव्हा मिळतात आम्हाला आणि जेव्हा आम्ही सरकारी कर्मचारी बघतो आमचे छाती बोलतो आमचे सर्व RPLचे आहेत, विविध प्रीमियरचे आहेत. आणि खरोखर तुमचं असंच सहकार्य असंच चैतन्य नेहमी आम्हाला समाजाला मिळो आणि तुम्हाला उदंड आयुष्य चांगलं परमेश्वर देऊ आणि पुढच्या जे काही जोमाने येऊन चांगलं खेळ आपल्याला बघायला मिळेल. थँक्यू सो मच. अवर टू कॉमेंट्री बॉक्स जिथे तुम्हाला महाराष्ट्राचा गोड आवाज ऐकायला मिळेल. संदीप गावणजी. थँक्यू. लाख लाख धन्यवाद असेल दीपक संघ. मॅच आपण बघतायत जिंकण्याकरता जे टार्गेट आहे ते 64 या धावसंख्येचं आणि पहिल्या चेंडूवर रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट केलाय. ऑफ स्टंपच्या अधिक बाहेर निघणारा बॉल आहे त्यामुळेच पंच किरण सर आपल्यापर्यंत वळत आहेत. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. अतिरिक्त धाब्याची नोंद होते. अतिरिक्त धाब्यानिशी धावफळकर धाबा होत आहेत त्या 5. पुढचा बॉल ऑफ स्टंपच्या थोडंसं बाहेर निघणारा बॉल खेळायचा होता. ऑन साईडला चेंडू जातो ऑफ साईडला. मिड ऑफ क्षेत्रामध्ये चेंडू थांबलाय. एक धाव मिळाली. एका धाव्याच्या सहाय्यानं धावसंख्या झाली आहे ते 6. मोठा फटका आल्यानंतर एकेरी दुहेरी धावसंख्येवर सुद्धा भर देणं फार महत्वाचं असतं आणि ते काम सध्या खेळपट्टीवर बॅटर पूर्ण करतायत. दीपक संकेत सरांचा गोड आवाज या आधीच तुम्ही बघितलाय. शॉर्ट बॉल पुल 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 पॉवरफुल सिक्सर. ढोल डोलतय वाऱ्यावर बाय माझी ढोल डोलतय वाऱ्यावर. ढोल डोलतय वाऱ्यावर बाय माझी ढोल डोलतय वाऱ्यावर. खरोखरच चिंचणी गाव म्हटलं तर अनेक लेदर क्रिकेटपटू इथून या गावातून बाहेर आलं. कारण बघितलं आपण मुंबई संघातून नेतृत्व करणारे अनेक खेळाडू रणजी संघामध्ये आपण बघितले होते. राजे सुतार सरांचा मी उल्लेख करेन. त्याचबरोबर हार्दिक तामोरे या खेळाडूचा सुद्धा मी उल्लेख करेन. मॅचकडे आमची नजर असेल. कोळवट टापाच्या चेंडूला ऑन साईडला खेळून काढलाय. चांगलं टायमिंग जुळून आलं चेंडू सोबत. एक धाव मिळाली एका धाब्याच्या सहाय्यानं. आता धावपळक आपण पुन्हा बघूया. धावा झाल्या त्या 13 धाबा. सरळ बॅटने खेळून काढला. या चेंडूला ऑन साईडला खाऊ कॉर्नर. मिड विकेटच्या दिशेने चेंडू खेळायचा होता. एक धाव मिळाली. दुसऱ्या धाबेकरता बॅटर धावत आहेत. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण होतंय. स्वतःला कोसत असेल फिल्डर. 64 धाबा रोखायच्या आहेत आणि त्यामुळेच चांगलं क्षेत्ररक्षण होणं गरजेचं. 5 बॉलची समाप्ती झाली. 5 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावपळकर आहेत त्या 15 धाबा. 15 रन्स. 15 धाबा धावपळकर लागल्या जात आहेत प्रत्युत्तरा दाखल. पुढचा बॉल टाकण्याकरता गोलंदाज तयार आहेत. हर्षद्याचा हा बॉल स्लॉक केलाय. ऑन साइडला स्वीप करायचा होता. स्लॉक झालाय. चेंडू जातो बॅकवर्ड स्कोर लेग पट्ट्या बाहेर. सिक्सर. थँक्यू. आणखीन एक मोठी स्पर्धा बिग बुल्स टुर्नामेंट्समध्ये आपल्याला येथूनच चिंचणीमधून अमित मिश्रा आणि त्यांच्यासोबतच तन्वेश वजे
या खेळाडूला आपण खेळताना बघणार आहोत, ज्यामध्ये 2 इंटरनॅशनल खेळाडू सुद्धा खेळताना दिसतील. इम्रान ताहिर, क्रिस गेल सारखे दिग्गज खेळाडू आपल्याला खेळताना दिसतील. वळी आपण मॅचकडे. नेमकं काय घडलंय, षटकराच्या मदतीने काय घडलंय, तर धावा झाल्यात 21. स्कोर इज 21. पहिले षटक संपल्यानंतर 21 धावा धावफलकावर आल्यात. 30 चेंडूंमध्ये टार्गेट होतं 64चं, आता 21 आलेत. याचाच अर्थ अजूनही 43 धावा पाहिजेत या मॅचला जिंकण्याकरता. 24 बॉल आणि 43 धावांची आवश्यकता. आई एकविरा 11 या टीमला. आई एकविरा 11 उमरोळी हा संघ खेळतोय. सचिन भोईर हे सुद्धा अतिशय चांगलं व्यक्तिमत्व, त्यांना सुद्धा आपण खेळताना बघतोय. या टीमकडून ते खेळत आहेत. अनेक वर्षापासूनचा त्यांच्याकडे सुद्धा दांडगा अनुभव आहे. संत रोहिदास क्रीडा मंडळ यांची जर कार्यकारिणी आपण बघितली, विद्यमान कार्यकारिणी, तिचा सुद्धा आपण उल्लेख करणार आहोत. भरपूर मेहनत असते. अशी एखादी मोठी स्पर्धा आयोजन करायचं असलं तर सर्वांना एकत्रित घेऊन चालावं लागतं. स्लो बर्बान, चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन, पायामध्ये क्रॅम्प सुद्धा येत आहेत गोलंदाजाच्या. हल्ली 25 वयोगटातील खेळाडूंमध्ये ते क्रॅम्पचं प्रमाण हे जास्त दिसतं. खऱ्या अर्थाने नुकताच 5 मार्च 2025 साली अँड्रू ब्राउनलिल हा 62 वर्ष 145 दिवसाचा असताना त्याने आंतरराष्ट्रीय T20 मॅचमध्ये पदार्पण केलं. बघा, त्याचे नातवंड खेळत असतील, त्यांचे मुलं सुद्धा खेळत असतील, परंतु वयाच्या 62व्या वर्षी त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आंतरराष्ट्रीय T20 मॅच खेळला. फॉल्कलँड आयलँड संघामधून तो खेळला होता आणि कोस्टारिका संघाविरुद्ध त्यांनी साऊथ अमेरिकन प्रीमियर लीगमध्ये तो परफॉर्मन्स दाखवला होता. हल्ली 25 वयोगटातील खेळाडूंमध्ये ते क्रॅम्प्स येत आहेत. म्हणजे तो खेळाडू कुठे आणि आपण कुठे. स्लो बर्बान खेळपट्टीच्या बाहेर पडलोय काय, पिचिंग नेमके पाहिलं जाईल. पंच त्या ठिकाणी सज्ज आहेत. पंचांच्या भूमिकेमध्ये हार्दिक थामोरे. ओ नो, नो बॉलचा इशारा. फ्री हिट, मुक्त संचार करण्याची संधी मिळेल. चर्चा करतायत परंतु जास्त दबाव पंचांवर आपण टाकू नका. हे पंच सुद्धा लेदर क्रिकेटमधून पुढे आलेत. टेनिस क्रिकेट, लेदर क्रिकेट या दोन्हींचा अनुभव या पंचांना आहे. त्यामुळे जे काही निर्णय असतील ते दोन्ही टीम करता सन्मान असेल. RPL म्हटलं तर आपले मैत्रीपूर्ण संबंध आपण जपायला हवेत. संघ मालकांचा सुद्धा उल्लेख या ठिकाणी व्हायलाच पाहिजे. चांगलं सपोर्ट्स त्यांचा आपल्याला लाभला या स्पर्धेकरता. दॅट्स नो बॉल, फ्री हिट. आई एकविरा उमरोळी टीमचे संघ मालक म्हणून महेश जाधव साहेबांना आपण बघितलं आणि आयकॉन म्हणून निशांत वनमाई ह्या खेळाडूला आपण पाहिलं. फ्री हिट होता, मुक्त संचार केला जातोय. मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. थ्रो करण्याआधी एकच धाव मिळाली. एका धाब्याच्या साह्याने आता धाबा लागल्या जात आहेत. 23 धाबा. दुसरं षटक सुरू आहे. नक्ष फायटर देहेरी टीमचे संघ मालक म्हणून निलेश मोरे आणि अशोकजी मोरे चांगला रोल अदा करत आहेत. आयकॉनच्या भूमिकेमध्ये केवल सुर्वे. नुकताच पहिल्या इनिंगमध्ये 12 चेंडूंमध्ये 38 धाबांची चांगली खेळी त्याची आपल्याला पाहायला मिळाली. चांगलं क्रिकेट युवांपासून वृद्धांपर्यंत प्रत्येकाच्या अंगामध्ये रक्तामध्ये भिनलेला खेळ म्हणजेच क्रिकेट. तुम्ही आम्ही कुणीच या क्रिकेटपासून वंचित राहू शकत नाही. पुढचा बॉल ऑन साइडला. व्हॉट स्ट्रोक, बॅकवर्ड स्कोर लेग पट्ट्या बाहेर. बिग ब्लास्ट, बिग शो, सिक्सर. स्कोर मूव्स ऑन 29. थँक्यू. धावसंख्या धावफलकावर 29. बिनबाद नाबाद 29 असे घोडदौड प्रत्युत्तर दाखल या टीमची. ओहो, स्ट्रेट खेळला होता फटका. माझी एक विनंती असेल योगेश म्हात्रे यांना, प्लीज आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये संपर्क साधा. योगेश म्हात्रे. धावसंख्या धावफलकावर आहे ती 29 धाबा. दुसरं षटक सुरू आहे आणि दुसऱ्या षटकातील आता शेवटचा बॉल गोलंदाज पार्थिकचा. फुल पिच बॉल स्कोअरलेग क्षेत्रामध्ये खेळून काढला होता. चांगला एफर्ट
शतरक्षकाचा पहिला मिळाला, एक धाव रोखली जाऊ शकत नाही, एक धाव मिळाली. पहिली 2 षटकं संपलेत. 2 षटकांच्या समाप्तीनंतर प्रत्युत्तरादाखल 64 धावसंख्येला प्रत्युत्तर देत असताना आई एकविरा उमरोळी टीमची धावसंख्या बिनबाद नाबाद 30. 18 बॉल शिल्लक आहेत आणि 18 बॉलमध्ये जिंकण्याकरता 34 धावांची आवश्यकता. 18 मध्ये पाहिजेत 34 धावा. थँक्यू सो मच डीजे. 18 चेंडू आणि 18 चेंडूंमध्ये 34 धावांची गरज आहे. 18 बॉल रिमेनिंग अँड 34 रन्स रिक्वायर्ड टू विन. 18 मध्ये 34. काय आता केलं जाईल. केवल जो की आयकॉन खेळाडू आहे, पहिल्या इनिंगमध्ये 38 धावांची चांगली विस्फोटक खेळी त्याची आपल्याला पाहायला मिळाली होती. 12 मध्ये 38 धावा बनवल्या होत्या केवल सुर्वेने. आता गोलंदाजी मार्गावर गोलंदाज झालाय प्रसाद. दोन्ही खेळाडू जर आपण बघितले तर उमरोळी येथून बिलॉंग करणारे खेळाडू आहेत, म्हणजेच आपल्या बेस्ट खेळाडू विरुद्ध गोलंदाजी. ऑफ स्टमर शपथ झाला, थोडासा पुढे आलाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये चेंडूला पाठवून दिलाय. चेंडू काय थांबणार नाही, तो पुढे जातोय. दणदणकर सीमारेषे पार. मिळतील धावा 4. RPL चौकार. थँक्यू. जिंकलेल्या टीमने एक लक्षात घ्या, कमीत कमी एक चेंजेस तरी तुमचा पुढच्या मॅच मध्ये पाहिजेत आणि हरलेल्या टीमला 2 चेंजेस करण्याची संधी मिळेल आणि त्यांना 2 चेंजेस करावे लागतील. धावसंख्या या वेळेला 4 ने पुढे गेली. धावसंख्या 34. 30 धावा पाहिजेत, अजून 30 धावा पाहिजेत. हो, कोळवटापादा चेंडू होता. चेंडूच्या मेरिट पर्यंत जाऊन सिलेक्शन चांगलं केलं. बॅकवर्ड स्क्वेअर लेग मधून थ्रो येण्याआधी एक धाव मिळाली बॅटरला. एका धावेची भर पडल्यानंतर धावा झाल्या त्या 35 धावा. यावेळेला निशांत खूप चांगली उपयुक्त खेळी करतोय. कुळ्या गटातील अनेक मॅचचा अनुभव त्याच्या पाठीशी आहे. क्रिकेटमध्ये मिळालेली ओळख, स्वतः घेतलेली मेहनत, यामुळेच आज हा खेळाडू टेनिस क्रिकेट पटलावर अधिराज्य गाजवतोय. पुढे येऊनच चांगलं शॉट सिलेक्शन केलं. मिड विकेट क्षेत्रामध्ये शतरक्षक आहेत. एकच धाव मिळेल बॅटर हर्षला. एका धाव्याच्या मदतीनं धावसंख्या झाली आहे ती 36 धावा. 36. प्लेइंग 11 लिस्ट जे आलेले आहेत बिग बॉल्स आणि दोन्ही टीमची, तर ती खरं तर तपासूनच घ्या, जेणेकरून एक चेंजेस, जर मॅच तुम्ही जिंकलेला असाल तर एक चेंजेस तुम्हाला करावे लागतील. ओव्हर पिच बॉल स्लोवर 1 होता. जेल ड्रॉप झालाय. निराश होत आहेत गोलंदाज, हताश होत आहेत. फायदा उचललाय निशांतने, कारण निशांत या खेळाडूचा जेल ड्रॉप केलाय. फायदा तो उचलतोय. धावसंख्या 1 ने पुढे जाताना धावा झाल्या तर 37 धावा. प्रत्येक चेंडू मागे आता धावा घेतले जात आहेत. 4 चेंडू टाकून झालेत गोलंदाज प्रसादचे. अजूनही 2 बॉल शिल्लक आहेत. प्रसाद त्या ठिकाणी गोलंदाजीसाठी सज्ज झालाय. ओहो, डाऊन द लेग आहे की नाही बघणार आहोत, परंतु मिडल अँड लेग स्टंप वरून चेंडू केलाय. एक चांगली गोलंदाजी होतोय, चांगली वापसी करताना दिसत आहेत आणि अशीच वापसी करावी लागेल गोलंदाजाला, कारण झेल जो सोडला त्याच्यानंतर थोडेसे हातात झाले होते गोलंदाज. पुन्हा स्वतःवर विश्वास ठेवत आहेत. स्वतःचं अस्तित्व स्वतःच निर्माण करा. उद्या उठून तुम्हाला कोणी म्हणू नये याला मी घडवलंय. कोळवटापादा चेंडू होता. चेंडूला खोदून काढलाय. चेंडू हवेत आहे. उंची जास्त, लांबी कमी. क्षेत्ररक्षक देताना नाही दिसले आम्ही. याच बरोबर बॅटरनी ह्या चेंडूवर पूर्ण केली. 1 धाव. धावसंख्या आहे ती 38 धाव. 38. 3 षटकांचे खेळ संपलाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 64 धावसंख्येचा पाठलाग करत असताना
आई एकविरा उमरोळी टीमची धावसंख्या आहे ती बिनबाद 38. 12 बॉल शिल्लक आहेत आणि 12 बॉल मध्ये जिंकण्याकरता 26 धावांची गरज आहे. 12 चेंडू 26 धावा होतील काय? शंका आशंकेचं क्रिकेट मैदानाच्या आतून वर्तवलं जात आहे. या षटकाला सुरुवात होण्याआधी आपण एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक मध्ये ऐकूया सुमधुर गीत. खेळाडूंचा आणि प्रेक्षकांचा आम्ही RPL रोहिदास प्रीमियर लीग 2026 मध्ये शब्दसुमनाने स्वागत करतोय. मॅच सध्या तुम्ही बघतायत आई एकविरा उमरोळी विरुद्ध नक्ष फायटर देहेरे या दोन टीम दरम्यान 64 धावसंख्येचं आव्हान होतं. पाठलाग करतेवेळी सध्या 3 षटकं समाप्त झालेत. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे ती 38 धाबा. बिनबाद नाबाद जिंदाबाद अशी भागीदारी दोघांनी रचली. आता 12 बॉल शिल्लक आहेत आणि 12 बॉलमध्ये 13च्या सरासरीने 26 धाबा मॅच जिंकण्याकरता पाहिजेत. कार्यकारिणीबद्दल आपण उल्लेख करूया. रोहिदास क्रीडा मंडळ पुरस्कृत ही भव्य दिव्य क्रिकेटची स्पर्धा आहे. विद्यमान कार्यकारिणीचा जर विचार केला तर अध्यक्षाची मोठी जबाबदारी भूपेंद्र राऊत सरांकडे दिली गेली. श्री योगेंद्र वनमाळी जे कार्याध्यक्षाच्या भूमिकेमध्ये आपल्याला दिसून येत आहेत. राजेश जाधव उपाध्यक्ष आहेत या मंडळाचे. राजेश जाधव आणखीन एक उपाध्यक्ष आपल्याला पाहायला मिळत आहेत. चतनज मोहिते हे सुद्धा उपाध्यक्ष या पदावर सध्या कार्यरत आहेत. आणखीन चर्चा आपण करणार आहोत. सरळ बॅटने खेळून काढलाय या गोलंदाजाच्या पहिल्याच बॉलला आणि ह्याच बरोबर एकच धाव मिळाली बॅटर हर्षला. धावसंख्या 39. पार्थिक पुन्हा गोलंदाजी मार्गावर आलाय. 11 चेंडूंमध्ये पाहिजेत केवल आहेत कारण युटिलिटी क्रिकेटर आयकॉन खेळाडू आहेत. केवल गोलंदाजी मार्गावर आयकॉन खेळाडू आहेत. 11 मध्ये पाहिजेत 25 धाबा. फुल पिच बॉल. बॅटरने ताकद लावली परंतु ताकद त्याची गेली वाया. गुड बॉल. स्लोवर वन. चातुर्य दाखवलं गोलंदाजाने. बॅटरची कमजोरी ओळखून चेंडू त्याने टाकलाय. हालचाली बघूनच त्यांनी चेंडू टाकलाय. 10 चेंडूंमध्ये आता पाहिजेत 25 धाबा. 10 मध्ये 25. चांगला टॅकल होतोय. चांगला बॅटल होतोय. ओहो चांगला फटका कळून काढला जातोय. ऑन साइडला स्क्वेअर लेग मध्ये टिपलाय झेल. संपलाय निशांत त्या खेळाडूचा खेळ. विकेट डाऊन. पहिला धक्का. 1 गडी बाद. धावफळकावर धावा आहेत त्या 39. 39 for 1. ए गणेश ए कुणाल यांना दाखव आपला आगीन गाडीचा दणका. नवीन बॅटर आता हितेश वनमाळी गेलेत मैदानाच्या आतमध्ये. इक्वेशन आणि सिच्युएशन काय सांगते ती सुद्धा आपण चर्चा करूया. 9 चेंडूंमध्ये पाहिजेत 25 धाबा. याआधी बिग ब्लो निशांत वनमाळी या खेळाडूला बाद केलाय आणि त्यामुळे दबाव दड पण वाढत चाललाय आई एकविरा उमरोळी या टीमवर. आता हितेश वनमाळी गेलेत. उमरोळी येथून बिलॉंग करणारे खेळाडू आहेत. जणू काही रमेश पवार मैदानाच्या आतमध्ये आले की काय असा भास झाला त्यांचे शरीर रचना बघितल्यानंतर. निशांतचेच बंधू आहेत.
फुल टॉस बॉल पाठवलं या चेंडूला लॉंग लेग स्क्वेअर लेग पट्ट्या बाहेर. ओ नो सोने पे सुहागा 7 धाव मिळतील. पाण्याचा वाहतोय झरा आई तुझ्या डोंगरावा पाण्याचा वाहतोय झरा उठ गो आय माझे अंगोली कर एकविरा. थँक्यू. षटकाराच्या मदतीनं धावसंख्या झाली आहे ती 46 धाबा. आता स्थिती काय आहे षटकारांशी पुन्हा एकदा पारडं जड झालं बॅटिंग करणाऱ्या टीमचं. 9 चेंडू आणि 9 चेंडूंमध्ये पाहिजेत आता 18. 9 चेंडूंमध्ये पाहिजेत 18 धाबा. फ्री हिट मुक्त संचार करण्याची संधी आहे बॅटर हितेश वनमाळीला. 18 क्रमांकाची जर्सी फार महत्वाची आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपण बघितलं तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये विराट कोहली याच्या जीवनातील महत्वपूर्ण आकडा आहे 18चा. महत्व या चेंडूनंतर मी तुमच्यापर्यंत पोहोचवेन. फुल पिच बॉल होता. चेंडू फाईन लेग रिझन मध्ये वळतोय. एक धाव मिळाली. मोठा फटका खेळता आला नाही बॅटरला. एका धाब्याच्या मदतीनं धावसंख्येत बदल झालाय आणि धाबा लागल्या जातात 47. आता 8 बॉल शिल्लक आहेत आणि 8 बॉलमध्ये पाहिजेत 17 धाबा. 8 चेंडू 17ची आवश्यकता. दोन्ही बॅटर चर्चा करतायत. विराट कोहली यांच्या पिताश्रींचं जेव्हा निधन झालं तेव्हा ती तारीख होती 18 डिसेंबर. विराट कोहली यांनी जेव्हा आंतरराष्ट्रीय अंडर-19 मध्ये पदार्पण केलं तेव्हा त्यांना जर्सी मिळाली होती. ते जर्सीचा क्रमांक होता 18. आणि विराट कोहली यांनी जेव्हा एक दिवसीय सामन्यामध्ये पदार्पण केलं ती तारीख होती 18 ऑगस्टची. आणि तब्बल 18 वर्षांनी RCBने IPLची ती ट्रॉफी जिंकली. म्हणूनच 18चा आकडा फार महत्त्वाचा आहे. इथे आकडा असून चालणार नाही. आपले आकडे त्या ठिकाणी मात्र फिरवावे लागतील. डॉट बॉल गेलाय. धावसंख्या धावफळकावर जर आपण पाहिली तर ती आहे 47. 7 बॉल आणि 7 बॉलमध्ये जिंकण्याकरता 17 धाबांची गरज आहे. 7-17. स्लो बर्बन गोलंदाजाच्या डोक्यावरून चेंडूला खेळून काढलाय. लॉंग ऑफचा शतरक्षक येतोय. चेंडूला थ्रो करण्याआधी एक धाव मिळाली. दुसरे धाबे करता बॅटर धावतायत परंतु हर्षला परत जावं लागेल. ती 4 षटकांची समाप्ती झाली. 4 षटकांच्या समाप्तीनंतर प्रत्युत्तरादाखल 64 धावसंख्येला प्रत्युत्तर देत असताना आई एकविरा उमरोली टीमची धावसंख्या 2 गडी बाद 48. 6 बॉल शिल्लक आहेत आणि 6 बॉलमध्ये जिंकण्याकरता 16 धाबांची गरज आहे. 6 चेंडू 16ची गरज. अंगोली कर एकविरा कारल्याच्या डोंगरावर मॅच होता कुठे आणि मॅच आलाय कुठे. पहिली 2 षटकं ही फलंदाजी म्हणजे प्रत्युत्तर देणाऱ्या आई एकविरा उमरोळी टीमच्या बाजूने होतं. आता रंगरंगोटी करावी लागेल बॅटरला. कारण आयुष्य लहान आहे ते जगायचं असतं छान. आयुष्य लहान आहे ते जगायचं असतं छान. झाडालाही माहीत नसतं कधी गळेल कुठलं पान. झाडालाही माहीत नसतं कधी गळेल कुठलं पान. आयुष्य म्हणजे काय? आयुष्य म्हणजे शोधला तर अर्थ आहे, नाहीतर नुसता स्वार्थ आहे. आयुष्याची रंगरंगोटी आपल्याला प्रत्येकाला करावीच पाहिजे. आणि इथे आता या मॅचची रंगरंगोटी करण्याकरता बॅटर तयार आहेत, बॉलर सुद्धा तयार आहेत. नवीन बॉलर आलाय मिस्टर निकेश किक्की, हे नाव त्यांच्या जर्सीवर. 6 मध्ये पाहिजेत जिंकण्याकरता 16. 6 चेंडू 16ची आवश्यकता. बॅटिंग करणाऱ्या आई एकविरा स्पोर्ट्स उमरोली टीमला या उलट काही चांगलं काम केलंय. गोलंदाजीमध्ये नक्ष फायटर देहेरी टीमने, निलेशजी मोरे, अशोकजी मोरे यांच्या टीमने चांगलं काम केलंय. 6 मध्ये 16 धाबा रोखल्या जातील काय?
कोलवट्या पदा चेंडू होता, ऑन ड्राईव्ह केलाय, मनगटाच्या मदतीनं मिडॉन क्षेत्रामध्ये चेंडूला वळवलं, एकदा मिळाली, दुसरी धाव घेण्याकरता बॅटर उत्सुक होते, परंतु 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 मला वाटते परत जावं लागेल. बॅटर हितेश वनमारीला विकेटचं पतन आणि चेक सुद्धा केलं जाईल. यस, तिसऱ्या पंचांना थोडीशी शंका निर्माण झालाय, म्हणून तिसऱ्या पंचांपर्यंत हा न्याय आलाय. 2 पंच या ठिकाणी तिसऱ्या पंचांपर्यंत न्याय करण्याकरता जो काही निर्णय आहे तो सुपूत करतायत. विकेट तर मिळाली, परतावं लागेल बॅटरला, परंतु तो बॅटर कोणता आहे हे पाहणी केली जाते आमचे पंच यतीश तामोरे यांच्याकडून. 18 क्रमांकाची जर्सी म्हणजेच परतावं लागतं बॅटर हितेश वनमाळीला. यस, यस इज गॉन. माशानी मारलाय दणका गो पाणी दनाला जाय, माशानी मारलाय दणका गो पाणी दनाला जाय, माशानी मारलाय दणका गो पाणी दनाला जाय, माशानी मारलाय दणका गो पाणी दनाला. न्यू बॅटर इन मिस्टर शैलेश. जिग्नेश आणि शैलेशवर जबाबदारी आहे. 5 बॉल शिल्लक आहेत आणि 5 बॉल मध्ये जिंकण्याकरता 5 बॉल मध्ये पाहिजेत 15. 5 चेंडू 15ची गरज आहे. फुलटॉस बॉल होता, इम्पॅक्ट आउटसाइड द ऑफ स्टंप. एकदा मिळाली आणि पंचांचा लेग बाईचा इशारा आलाय. एका अतिरिक्त धाव्याच्या मदतीनं धावसंख्या झाली आहे यावेळेला ती 50. 4 बॉल शिल्लक आहेत आणि 4 बॉल मध्ये जिंकण्याकरता 14 धावांची गरज आहे. 4-14. स्ट्राईक इनकडे आता शैलेश. डाऊन द लेग. यावेळेला चुकी केली गोलंदाजांनी. एक धाव मिळेल बॅटिंग करणाऱ्या टीमच्या खात्यामध्ये. एका धाब्याच्या मदतीनं धावसंख्या 51. 4 बॉल शिल्लक आहेत आणि 4 बॉल मध्ये जिंकण्याकरता पाहिजे 13 धाबा. 4 मध्ये पाहिजे 13. मोठा फटका, फुल टॉस बॉल पाठवून दिला या चेंडूला. स्कोअर लेग पट्ट्या बाहेर. संकटामधून बाहेर काढणारा हा आलाय षटकार. 3 मध्ये आता 7. चेंडू आणि 7 धावांची गरज आहे. नवीन आलेल्या बॅटर शैलेशला चालक आणि मालक बनावा लागेल. शेताला हिरवं करायचं असल्यास मालकाला काळच व्हावं लागतं. ऑन ड्राईव्ह केलाय, ऑफ स्टंपवर शफल झालाय, टायमिंग प्रॉपर नव्हतं. मिड विकेट मध्ये शतरक्षक आलाय. थ्रो करण्याआधी 2 धावा सहजतेने होतात पूर्ण आणि विकेट घेण्याचं स्वप्न राहतंय फिल्डिंग करणाऱ्या टीमचं अपूर्ण. धावसंख्या 2 ने पुढे गेली. धाबा लागल्या जात आहेत. यावेळेला 59. स्कोर मूव्स ऑन 59. आता 2 बॉल शिल्लक आहेत आणि 2 बॉल मध्ये जिंकण्याकरता 5 धावांची गरज आहे. 2 चेंडू 5 ची आवश्यकता. सुंदर गोलंदाजी करावी लागेल. सरळ बॅटचा वापर केलाय, फोर्स केलाय, परंतु तिथे टायमिंग जुळून आलं नाही. थेट हा चेंडू जातोय क्षेत्ररक्षकाच्या भेटीला. विकेटचं पतन. परतावं लागतंय शैलेशला. गॉन. जेव्हा जेव्हा भारतीय संघ संकटामध्ये असायचा तेव्हा त्या संकटामधून बाहेर काढण्याचं काम सचिन तेंडुलकर सरांनी केलं. आता इथे संकट आलेत ती आई एकविरा उमरोळी या संघावर आणि अशा स्थितीमध्ये आता सचिन नावाचा खेळाडू आलाय. जिंकण्याकरता पाहिजेत 5 धाबा. चौकार जर आला तर मग आहे सुपर 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 ओव्हर. 1 बॉल 5 ची आवश्यकता. 1 चेंडू आणि पाहिजेत 5.
मागच्या स्पर्धांमध्ये सचिन भोईर याच्या नावाची चर्चा सुद्धा भरपूर झाली होती. अष्टपैलुत्व त्याने सिद्ध केलं होतं. स्वतःला कराल सिद्ध तेव्हा व्हाल प्रसिद्ध. इथे प्रसिद्ध होताना आपल्याला गोलंदाज दिसतोय. निकेश चांगली गोलंदाजी करतोय. दबाव दडपण सर्व काही जुगारून तो लाईन आणि लेनने गोलंदाजी करतोय. सध्या नक्स फायटर देहेरी या टीम करता 1 मध्ये पाहिजेत 5. फिल्डिंग मध्ये परिवर्तन होत आहे. थोड्याशा हालचाली वाढत आहेत फिल्डिंग करणाऱ्या टीमच्या. ऑर्थोडॉक्स लॉंगॉन मध्ये शतरक्षक ठेवलाय. काऊ कॉर्नर मध्ये शतरक्षक ठेवलाय. त्याच्यानंतर आपण बघतायत स्कोअर लेग मध्ये शतरक्षकाला तैनात केलंय. सचिन नेमका कोणत्या दिशेने फटका खेळेल. डीप बॅकवर्ड पॉइंट क्षेत्रामध्ये शतरक्षक ठेवलाय. 1 मध्ये पाहिजेत 5. 4 आल्या तर सुपर ओव्हर. ओहो बीट केले सचिनला आणि या मॅच वर आपली पकड मजबूत केलेत. या स्पर्धेमधील 2 पैकी 2 मॅच जिंकणारा पहिला संघ ठरलाय नेक्स्ट फायटर देहेरी. कॉंग्रॅच्युलेशन, वेल प्लेड. कम ऑन डीजे.